मोहोळ तालुक्याला आपलं राजन पाटलावर खूप प्रेम आहे. आपण मोहोळ तालुक्याबद्दल आपण राजन पाटला सोडणार नाही, पण आता आम्ही परिणिताई शिंदेशिवाय मत हाणणार नाही. आम्ही ओनली वन काँग्रेस. जर मालकांचा आदेश आला तर मालकाचा आदेश आला तर आम्ही मालकाला म्हणणार आम्ही तुमच्या घरी येऊन आम्ही तुमच्या फडशी पुसतो, पण आम्ही एवढी बार आम्ही ताईला मत हाणणार आहे. तालुक्याला आम्ही मालकाला सोडणार नाही. याच्या चौकट बसणार 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 100% 100% बसणार. काय वाटतं काका तुम्हाला? काँग्रेसच 300 का 1700 वर नेलं काय परवडत एक राम सातपुते तरुण चेहरा आहे. काय आताच नजर पडला इथनं मोहरम नजर पडत नाही मागे नाही. तुम्ही प्रणितीताईंना म्हणता त्यांच्यावरती आरोप असा केला जातो की भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने असा आरोप केला की विजयदादांनी अकलूज घडवलं, पवार साहेबांनी बारामती घडवलं, पण शिंदे साहेबांना देशातलं 2 नंबरचं पद असताना देखील, गृहमंत्री म्हणजे 2 नंबरचं पद असताना देखील त्यांनी सोलापूर घडवलं नाही असा आरोप केला गेला. नाही घडवल्याशिवाय झाले का सोलापूर? तसं नाही म्हणते ती. ह्यांनी काय केलं 10 वर्ष? माड्यात तुतारी आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पंजा ही आमच्या गावाने विडा उचललेला आहे. मालक काय जनतेच्या हितासाठी गेले का? मालक त्यांचे काय तर बाकीच्या गोष्टी काय त्यांचं अजितदादा असतील तिकडं हे असतील ते असतील त्यासाठी गेले. मालकाच काय मालकाने मालकावर आहे. मालकाचं विधानसभा असेल काय असेल मालकाच्या बाबतीत मालकाला बघू ना परत आम्ही. या ठिकाणी मोहोळ टाइम्समध्ये मी नागनाथ पुजारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण मोहोळ तालुक्यातील पापरी या गावी आलेलो आहोत. या ठिकाणी लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणितीताई शिंदे यांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. आपण पापरीतील ग्रामस्थांचे मनोगत जाणून घेणार आहोत. खरं तर सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहेत ते आम्ही किती काम केलेलं आहे ते काम घेऊन गावागावापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विरोधक म्हणून आमदार प्रणिती शिंदे हे कुठल्याच प्रकारचं काम झालेलं नाही ही संतप्त भावना घेऊन प्रत्येक गावी व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मग हा प्रयत्न नेमके इलेक्शन पुरताच आहे की मागील 5 वर्ष काही केलेलं नाही म्हणून आहे, किंवा यापुढे काय काम करायचं आहे म्हणून घेण्यात? आपण पापरीकरांच्या भावना जाणून घेऊयात. काय वाटतं नेमकं आपल्याला? ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामधून फिक्स प्रणितीताई शिंदे निवडून येतील. ह्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं कारण गेल्या वेळेस जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीला सोलापूर जिल्ह्यातून लिंगायत समाजाचं जास्त मतदान आहे म्हणून भाजपनी जातीने हे करून दिलं आणि 5 वर्षात सिद्धेश्वर स्वामी कुठेही दिसले नाहीत आणि ती एकदाही दिल्लीत लोकसभेला पार्लमेंटमध्ये गेलेले आमच्या तरी कानावर आलं नाही. आणि मोहोळ तालुक्यात म्हणता सोलापूर जिल्ह्यात जे सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीचे कुठेही काम नाही. त्याच्या अगोदर शरद बनसोडेंना दिले, त्यांनीही काय कामं केली नाही. ती कुठंच भाजपचं काय नाही. आणि लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल तरी आपण फिरते एक बार काँग्रेसला मत हाणावं लागतंय ही जनतेला कळालेलं आहे. भाजपचा काय नाही, हुकुमशाही चालू आहे. डायरेक्ट 400 पार तर नारा द्यायला लागली. ते आता कशावरनं 400 पार? काय कामच नाही. ती काय ईडी, महागाई वाढली, GST, कोणची गोष्ट घ्या त्याला GST चालू आहे. गॅस 1200 रुपयावर गेलता. इलेक्शनच्या मुहूर्तावर 200 रुपये कमी केला आहे त्यांनी आता सध्या. का केलाय? मतदान. पेट्रोल बघता ना 120 रुपये. कर्नाटकमध्ये आता खाली काँग्रेसचं सरकार आहे, पेट्रोल कसं होतं? हे समजा महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळं समजा जनतेने ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आणि परिवर्तन घडवायचं. आपल्या गावामध्ये राम सातपुते हे किती वेळा आले, किंवा याच्या अगोदर जे भाजपचे खासदार म्हणून जय सिद्धेश्वर स्वामी यांनी किती निधी दिला याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 5 वर्ष झालं कुठला निधी नाही. कोण महाराजच कोण आहे ते माहित नाही. आणि राम सातपुते पहिल्यांदा आले आहेत. ते फक्त प्रचारासाठी मतं मागाय आलेत. ह्याच्या अगोदर राम सातपुते आमच्या इकडे आले नाही. ते आमच्या सोलापूर जिल्ह्याला देखील माहित नाही राम सातपुते मध्ये कोण आहेत. या सरकारचं धोरण एकदम चुकीचं आहे. पाण्याचं, उजनीच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या अडचणी असतील, आणि ही सत्ताधारी असल्यामुळे ह्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं ही जनतेला अजिबात मान्य नाही. आणि ह्यावेळेस जनतेनं 6 तालुक्यातनं जेवढी जनता आहे तेवढी काँग्रेस महाविकास आघाडीला निवडून द्यायचं डोक्यात घेतलंय त्यांनी. आणि घोटाळेबाज लोक जास्त घ्यायचं प्रमाण आहे असं ते स्वतः मोदी साहेबांनी अजितदादावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला
आणि अजितदादाला आमच्या भाजप सरकारमध्ये घेत नाही असं स्पष्ट सांगितलेले नेते होते. तरी अजितदादाला सरकारमध्ये घेतलं, अर्थमंत्रीपद दिलं, उपमुख्यमंत्रीपद दिलं. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप केलतं आणि त्या अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलं. भाजपमध्ये आलं म्हणजे ती काय धुतल्या तांदळासारखं होतंय काय? भ्रष्टाचाराचा आरोप बंद होते तर भाजपमध्ये गेलं की. म्हणजेच ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला तेच भारतीय जनता पार्टीमध्ये आवक म्हणून त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप या तरुणाने केलेला. आपल्याला काय वाटतं नेमकं? आरोप बरोबर आहे. भाजपनं नुसती जनतेची फसवेगिरी केली आहे. देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे इथून पुढे सर्व इलेक्शनला भाजप विरोधीच मतदान करणार. भारतीय जनता पार्टीने अबकी बार 400 पारचा नारा दिलाय. 200 पारही होऊ शकत नाही त्यांचं. पूर्ण अबकी बार मोदी हटाओ देश बचाओ. मोदी हटाव देश बचाव अशी संतप्त भावना या ठिकाणी नागरिकांतून व्यक्त होते. तुम्हाला काय वाटतं नेमकं? माझं पूर्णपणे स्पष्ट मत आहे की माझं पूर्णपणे समर्थन आहे अभिजितला. त्याने जे सांगितलं, सरकारने फोडेफोडीचं राजकारण चालू केलेलं आहे आणि जो त्यांच्या पक्षात जातोय तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होऊन चाललेला आहे. क्लीन चिट मिळत चाललेले आहेत सगळ्यांना आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही पॉझिटिव्ह भूमिका नाही. भाजपला शेतकऱ्यावर ईडी आणा. आता नेत्यावर आणली, भाजपमध्ये गेली. शेतकऱ्यावर ईडी आणा. शेतकऱ्याचं कष्टाचं कमवलेलं असतं. नाही कष्टच नाही, आरामच आहे. ईडी आणा शेतकऱ्यांसाठी कुठल्या हिताची योजना आणि राबवली? ह्यांना आणलं की ईडी जाण. शेतकऱ्याचं- शेतकऱ्यावर ईडी आणा. शेतकऱ्याचं कष्टाचं कमवलेलं असतं. नाही कष्टच नाही, आरामच आहे. ईडी आणा शेतकऱ्यांसाठी कुठल्या हिताची योजना आणि राबवली? ह्यांना आणलं की ईडी जाणते ती शेतकऱ्यावर. शेतकऱ्यांच्यासाठी हिताची योजना कुठल्या नाही? कुठलीच नाही. तुम्हाला प्रधानमंत्री आपलं पीक विमा ह्याच्यातून तुम्हाला काय पैसे मिळाले? काय मिळाले तर कोणतेही पैसे आलेले नाही. पीएम किसान योजनेतून 2000 मिळतात. ते कशाला 2000 30,000 इकडे लावतंय आमच्या बोकांड्या. मग 10,000 औषधं पेस्टिसाइड आणायला गेलं तर त्यात 18% जीएसटी लागते. एवढं नुकसान आहे शेतकऱ्याचं. आणि उजनीच्या पाण्याचं दुर्दैव असं की मग मी तुम्हाला बोललो की उजनी 60-65% भरलेलं. दुर्दैव जिल्ह्याचं म्हणावं लागेल की जिल्ह्यातला पालकमंत्री नाही, स्थानिकचा नाही. 3 पालकमंत्री झालं पुणे जिल्ह्यात, नगर जिल्ह्यातलं, आणि त्यांनी बेमाप पाणी 4 महिने कॅनलला सोडून दिलं. आता एवढी दयनीय अवस्था झाली शेतकऱ्याची, पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही जनावरांना. म्हणजे यांचा आरोप आहे की आपला भूमिपुत्र म्हणून पालकमंत्री देखील नाही. राधाकृष्ण विखे पाटील हे बाहेरचे पालकमंत्री झाले. चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा बाहेरचे पालकमंत्री झाले. दत्ता मामा भरणे पालकमंत्री होते त्यावेळेस, जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे, आणि 5 TMC पाणी लाकडी निंबोनीला त्यांनी उजनीचं पळवलं. ही यांची काम करण्याची पद्धत. म्हणजे सोलापूरच्या हक्काचं पाणी इंदापूरला पळवलं. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं ह्यांचं निर्यात बंदी करता. कांद्याची निर्यात बंदी अजून सुद्धा हा? उठवली. म्हणजे तुमचं चालतंय सगळं. ॲग्रोवन पेपरची न्यूज होती. शेतकऱ्याकडून 12 रुपये किलोने कांदा घेतला गेला. व्यापाऱ्याने 22 रुपयाने ते विकला नाबार्डला. आणि नाबार्डने ते आता सध्या कांदा दुबईच्या मार्केटमध्ये 350 रुपये विक्रीने चालू आहे. 12 रुपयाचा कांदा 350 रुपये विक्रीने चालू आहे. पिकवणाऱ्याला नफा नाही आणि विकणाऱ्याला नफा आहे. एवढी मोठी तफावत जाणवते आणि इथं शेतकऱ्यांचं नुकसान दिसतंय. एकंदरीत कुठलाही पक्ष असू दे, शेतकऱ्यांचे हाल हे होतातच. ही भावना यांनी व्यक्त केली. नाही ह्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे जास्त हाल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात काय सुद्धा पडलेलं नाही. 6,000 PM किसान योजना ह्याची फक्त नाव घेतलं जातं. 6,000 रुपयाचा हिशोब काढा तुम्ही आणि जीएसटी आमच्याकडून जेवढा घेताय त्याचा हिशोब काढा. आम्हाला फक्त जीएसटीच्या 5% सुद्धा विकास मिळालेला नाही या सरकारकडून. हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आमदार प्रणितीताई शिंदे हे म्हणजे सोडवतील असं तुम्हाला आशा आहे? त्यांची पर्सनॅलिटी तशी आहे. ते सोडवू शकतील. आतापर्यंत त्यांनी जे राजकारण केलेलं आहे, त्यांचे प्रश्न मांडण्याची जी पद्धत आहे त्यानुसार आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकून बघणार आहे. आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षण या सरकारनं आम्हाला दिलेलं नाही. एकंदरीत पाहिलं तर माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते यांना आरोग्य दूत म्हणून संबोधलं गेलं. पण त्यांचं कार्य देखील चांगलं आहे असं मानण्यात आलं. राम सातपुते हा माणूस हा इमानदारीच्या अपेक्षेचा नाही. राम सातपुते या माणसाला मोहिते पाटलांनी एवढा मोठा सपोर्ट करून त्याला आमदार बनवलं माळशिरस तालुक्यातून आणि त्यांचंच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राम सातपुतेने केलेला आहे.
आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी सुद्धा. माढ्यात तुतारी आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पंजा ही आमच्या गावाने विडा उचललेला आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण गावाचा विचार आहे की गावाचा विचार आहे गावाचा विचार तालुक्याचा तर आहे ते आहे पण गावाचा तर पूर्ण आहे. मात्र आता इकडे आपल्या मोहोळ तालुक्याचे जे मालक म्हणून संबोधले जातात राजन पाटील, बर हे राम सातपुते यांच्या पाठीशी आहेत. बर मग तुम्हाला असं वाटत नाही की आपले मालक त्यांच्या पाठीशी आहेत? आपण- मालक कशासाठी गेले? मालक कसे पाहिजे? मालक काय जनतेच्या हितासाठी गेले का? मालक त्यांचे काय तर बाकीच्या गोष्टी काय ते त्यांचं अजितदादा असतील तिकडं हे असतील ते असतील त्यासाठी गेले. मालकाच काय मालकाने मालकावर आहे. मालकाच विधानसभा असेल काय असेल मालकाच्या बाबतीत मालकाला बघू ना परत आम्ही. या ठिकाणी ताईबद्दल आपल्याला आभार भरपूर आहे. आपलं कसं आहे आदर आहे. आपलं कसं आहे इथं मोहोळ तालुक्याला आपलं राजन पाटलावर खूप प्रेम आहे. आपण मोहोळ तालुक्याबद्दल आपण राजन पाटला सोडणार नाही. पण आता आम्ही परिणिताई शिंदेशिवाय मत हाणणार नाही. आम्ही ओनली वन काँग्रेस. जर मालकांचा आदेश आला तर मालकाचा आदेश आला तर आम्ही मालकाला म्हणाल आम्ही तुमच्या घरी येऊन आम्ही तुमच्या फडशी पुसतो. पण आम्ही एवढी बार आम्ही ताईला मत हाणणार आहे. तालुक्याला आम्ही मालकाला सोडणार नाही. याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार झाले. एक ॲडव्होकेट शरद बनसोडे आणि जयसिद्धेश्वर महास्वामीजी. त्यांच्या माध्यमातून तुमच्या भागामध्ये कुठली कामं झाली? काय ही सुद्धा काम झालं नाही. आम्ही ते महाराज बघितलाच नाही कोणचं. जरी आता आलं तर आमच्या महादेवाचं मंदिर आहे मोकळं आहे. बघा राहत असलं तर आता इथं महादेव मंदिरावर बघा जागा एक मोकळी आहे. काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? काँग्रेस काँग्रेस. काय कशाबद्दल एवढा आत्मविश्वास कसा काय? चांगलं आहे सरकार. काँग्रेस बाकीच्या ठिकाणी भाजप बसला आणि इथं सोलापुरात काँग्रेस बसला. चौकट बसणार बसणार 100%. 100% बसणार. काय वाटतं काका तुम्हाला? काँग्रेसच. 300 का 1700 वर नेलं काय परवडत? एक राम सातपुते तरुण चेहरा आहे. काय आता नजर पडला इथनं मोहरम नजर पडत नाही मागे नाही. PM किसान योजनेचे 2000 आपल्या खात्यावर जमा होतात. 2000 जमा होते. वर्षाला 1 लाखातनं जीएसटी जाते की खाताची. साधी अँड्रॉइड बनेलवर सुद्धा जीएसटी भरावं लागते. आमचेच दात आमच्याच घशात घालण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते असा आरोप या ठिकाणी केलेला आहे. 1200 गॅस 400चा 1200 नेलाय. मग किती सरकार मोठी आहे. महागाई वाढण्याचं चांगलं आहे. महागाई मोठं पाप केलेलं आहे. पाप चांगलं केलंय शेतकऱ्यांचं. शेतकरी निर्यात बंद, कांदा आज बंद आहे. काय ते शेतकऱ्यांना करायचं? कर्जमाफी वगैरे झाली काय ह्यांच्या काळात काही नाही. 10 वर्षात काही सुद्धा नाही ह्यांचं त्याच्या अगोदरच्या काळात झाली. झाले काँग्रेसच्या सरकारमध्ये. अहो राष्ट्रवादीने भरपूर आम्हाला केलं. शरद पवार आम्हाला भरपूर दिले. एकंदरीत तुम्ही प्रणितीताईंना म्हणता त्यांच्यावरती आरोप असा केला जातो की भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने असा आरोप केला की विजयदादांनी अकलूज घडवलं, पवार साहेबांनी बारामती घडवलं, पण शिंदे साहेबांना देशातलं 2 नंबरचं पद असताना देखील, गृहमंत्री म्हणजे 2 नंबरचं पद असताना देखील त्यांनी सोलापूर घडवलं नाही असा आरोप केला गेला. नाही घडवल्याशिवाय झाले का सोलापूर? तसं नाही म्हणते ती. ह्यांनी काय केलं 10 वर्षात? ह्यानं 10 वर्षात काय केलं? काहीच केलं नाही. म्हणजे आम्हाला सुशील कुमार शिंदे मंगल कार्यालय दिलं त्या काळात. शिंदे साहेबांनी तुमच्या गावात मंगल कार्यालय दिलं. ह्याने काय दिले? काय सुद्धा नाही. शेतकऱ्याची ज्येष्ठ एक आणखीन नागरिक संतप्त आपण या ठिकाणी पापरी गावामध्ये एक कली काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यासारखं या ठिकाणी वाटतंय. म्हणजे इतका त्यांच्यावरती अन्याय झाला असं या ठिकाणी समजून येतंय. काय वाटतं नेमकं तुम्हाला? अहो 5 वर्षात खासदार उभं राहिल्यानंतर बी कधी बैल नाही पापरीनं, आणि म्हणजे निवडून आले 5 वर्षात त्यांनी खासदार कसला बैल नाही. म्हणजे भाजपकडून आलाच नाही तो माणूस. आजपर्यंत कुणीच बैल नाही दिसलाच नाही, कुठेच दिसला नाही तो माणूस. आणि काय म्हणून भाजपला मतदान करायचं? काय वाटतं? काय भावना? भाजपवाली फक्त गाजर दाखवते ती, कायच करत नाही ती. 10 वर्ष झाली एकदा सुद्धा आलं नाही खासदार. मग काँग्रेसला तुम्ही मतदान करा. काँग्रेसनं आमचं कसं बी असू द्या, आम्ही काँग्रेसला टाकणार आहे. कारण का मंदिर मोदी सरकारने जे अग्निपथ काढले ना मिलिटरीचं नुकसान केलंय. इंडिव्हिज्युअल मिलिटरीचं नुकसान केलंय. म्हणजे एक अग्निपथ काढलंय त्यांनी. 5 वर्ष सर्व्हिस करणार, 5 वर्षानंतर त्याला रिटायर करणार. रिटायर करण्यानंतर कुठेतरी कंपनीत नोकरी लागणार.
लवकर लागलं तर त्याला पेन्शन नाही काय नाही. आणि पूर्ण जवानी त्यानं तिथे काढणार हे एक ह्याच्याबद्दल एक जास्त माणसाच्या ह्याच्यात राग आहे जनता पार्टी. हा. म्हणजे असं आहे की तरुणांना मी स्वतः एक सर्व्हिस देश सेवा करण्यासाठी देश सेवा फक्त 5 वर्ष 5 दिली वर्ष जातात. दिलेत. पण राजकारणात त्यांना 70 70 वर्ष वर्ष खुर्ची सोडू वाटत नाही. सोडू वाटून न वाटून पेन्शन पण त्यांना पाहिजे. आमदारला पेन्शन आहे मरेपर्यंत, खासदारला पेन्शन आहे मरेपर्यंत, एक वेळेस आमदार झाला मरेपर्यंत पेन्शन आहे त्यांना. हा, पण अग्निपथ मध्ये 5 वर्ष सर्व्हिस करायची त्यानं दगड्या तोंडात हे करा. आम्ही आता मिलिटरी भोगून आलोय, आम्हाला काय त्रास आहे तिथला माहित आहे. तेवढं करून पेन्शनचा अधिकार नाही, तिथून काढणार कुठे तर कंपनी तिकडे कुठे लावणार. या पाठीमागचं सरकार जे होतं ते सैनिकांसाठी चांगलं होतं. चांगले होते सैनिकांसाठी काय काय सुविधा होत्या? सैनिकांसाठी सगळ्या सुविधा होत्या. मोदी सरकारने सुद्धा दिलेच सुविधा, असं नाहीये. परंतु आमची जरा फसवेगिरी केली थोडीशी. एक दावला रस्ता आणि एका रस्त्याने जरा वन रँक वन पेन्शनचं आमचं नुकसान केलं त्यांनी. माजी सैनिकाचं वन रँक वन पेन्शन दिली नाही आम्हाला. म्हणावं असं आमच्या संघटना त्यांना भांडत होते. आमचा काही विचार केला नाही, खाल्लं पिल्लं काही विचारलं नाही, असंच आमची किंमतच केली नाही त्यांनी. असं एक त्याच्याबद्दल एक द्वेष आहे ह्या सरकारवरती आमचा. ही संतप्त भावना यांनी व्यक्त केलेली आहे की आज देश सेवा करणारा तरुण हा 5 वर्षानंतर घरी बसून राहतो, मात्र नेते मंडळी त्यांच्यावरती पेन्शन योजना त्यांच्यावरती लागू होते, मात्र सैन्य दलात जो देश सेवा करतो त्याच्यावरती पेन्शन लागू होत नाही. आणखीनही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार काका, काय नाव आपलं? नाव काय? आजोबा आहेत, आपण आजोबांशी संवाद साधणार आहोत. आजोबा, मी राहुल गांधीशी कोणाला 60 मतदान लागणार नाही. नरेंद्र मोदी देते देशी लावले आयला झोवलं पार्ले बिस्किट 8 बिस्किट 5 बिस्किट कमी आली. काय करायचं असेल नरेंद्र मोदीला? नरेंद्र मोदी तिकडे हिट टाका. असले दलिंद्र नेता काय, दलिंद्र नेता असले लगायत त्याला बायको बी नाही, त्याला परपाची यायला नाही, त्याच्या बाप त्याला कळायचं. सांगा बरं काय कळलं झालाय? जीएसटी कशाची लावतो? जीएसटी लावून पैसे 2,000 शेतकऱ्याला सुटतो. 2,000 काय बघते? 2,000 गव्हाचं पत्तर येतंय सांगा मला. आट्याचं पत्तर घेऊन द्यावं एखादं. रेशन माफत दिलं आहे घातली भिजलेलंच. ती बी त्याच्या हक्काने मिळताना तिकडे एक जात आणि तिकडे एक जात. काय असलं धंदा आहे? या ठिकाणी आजोबा आहेत. आजोबा, काय वाटतं? तुम्ही जुने मंडळी आहेत, तुमच्या काळी काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचं सरकार बरं होतं का आताचं भाजप सरकार बरं आहे? अगोदरचं काँग्रेस सरकार बरं होतं की आता भाजप सरकार बरं आहे? भाजप सरकार बरं म्हणाले. भाजप बरं वाटतंय. बरं, तुम्ही भाजपला मतदान करणार. कशावरनं वाटतं तुम्हाला भाजपला मतदान करणार? कशाला इथं मी काय म्हणलं? तुम्हाला काय वाटतं? काय नाही, हाय चालू मोदी सरकार भारी. काय वाटतं आपल्याला? काँग्रेस. काय एवढा आत्मविश्वास आहे तुम्हाला काँग्रेसबद्दल? काय शेतीमालाला भाव नाही, कांद्याची निर्यात बंद केली, दुधाला दर नाही. ते दुधाला दर असेल किंवा शेतीमालाला भाव काँग्रेस सरकार देऊ शकेल असं वाटतंय का? नागा देणं, पण ह्याने तर काय दिले? पेट्रोलचे दर वाढत आहेत सगळं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याने काय वाटतं तुम्हाला, भारतीय जनता पार्टी की काँग्रेस? भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत आपल्या शेतकऱ्यांसाठी तर काहीच केलेलं नाही. फक्त जे काय केले ग्रामीण मध्ये काही केलेलं नाही. ही सगळं सिटीतल्या लोकांसाठी फायदा चालू आहे. आणि आम्ही आता जे भाजपमध्ये असताना सुद्धा भाजपला एकही मत टाकत नाही. मी भाजपचे भाजपचा आहे. भाजपचा असताना मग आम्ही मत टाकत नाही. 10 वर्षांपासून कारण त्याने आमची मराठ्यांची एवढी फसवणूक केली आहे. कशासाठी म्हणजे एवढी महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभा केलं, मात्र कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांना समर्थन देण्याचं काम केलेलं नाही. मग ही तीव्र भावना मराठा समाजातून व्यक्त केली जाते. तीव्र म्हणजे कसं झालंय सगळं हे काय केलं ह्यांनी जी काय म्हणजे भ्रष्टाचार जे आहे ही सगळं ते मोदीसाठी चालू आहे. सगळं मोदीचं सगळं दाखवून न्यायासाठी चालू आहे. ही शेतकऱ्यांसाठी काय दुधाला भाव नाही, मालाला भाव नाही. यांनी काय केलंय, फक्त नेते फोडायचा आणि नेत्याच्या महाग मंडळी म्हणजे मतदान तर आलं पाहिजे की. आतापर्यंत खासदार आजार जे सिद्धेश्वर स्वामी होता त्यांनी सोलापूर जिल्हाच बघितला नाही, तर ह्यांना निवडून कसं दिलं हे आम्हाला माहित नाही. हा झाला खासदारकीचा प्रश्न. तुमच्या मोहोळ तालुक्याचे म्हणजे मालक जसं बोलते तसं तुमच्या तालुक्याचं वारं फिरतंय.
तसं कसं ते आता होतं आता आपल्या नाही जे काय तसं त्याचा विषय नाही. मी भाजपचा माणूस आहे आतापर्यंत, अजून सांगतोय उघड तुमच्या मध्ये पुढं, पण मी मत टाकत नाही का तर त्यांनी मराठ्यांची फसवणूकच तेवढी केली आहे. म्हणजे भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी भाजपला मतदान करण्यास नकार देत आहेत. आपण जाणून घेऊया आणखीनही काही नागरिक आहेत. काय तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी असं बोलून नसतं हे करणं, मी डायरेक्ट विरोध करत असतो समोरासमोर. काय कशाबद्दल बोलायला काय, मी मशी व्यापारी आहे. भाजप सरकार चांगलं आहे मला वैयक्तिक एकट्याला, पण शेतकऱ्या सगळं पिळून खायला लागले. 18% GST आहे आणि मग 2000 रुपये देते ह्यांना, काय उपयोग आहे? व्यापाऱ्यांसाठी भाजप सरकार चांगलं आहे. मला चांगलं आहे एकट्याला, मला काय एकट्याला काय, मी एकटाच मोठा हो का, हे बाकीचे नग का हा, त्यांच्या मालाला भाव आहे का? एक वनवी आता काँग्रेस काय करायला, 10 वर्षांना देऊन बघितलं, 5 वर्ष देऊन ह्यांना बघायचं. मी व्यापारी बी आहे, शेतकरी बी आहे. म्हणजे मोलमजुरी करून खाणाऱ्यासाठी तर चांगला आहे. अहो काय करायचं आहे आता, काँग्रेस काय नाही बघा, 10 वर्षांना दिले का नाही, आता ह्यांना 10 वर्ष दे, सगळ्याला 50-50. म्हणजे ताईच फिक्स. फिक्स म्हणजे फिक्स. अहो तुम्ही सत्तेसाठी काय बी करताय, तुम्ही सत्तेसाठी काय बी करताय म्हणल्यावर काय. काका आपलं नाव? हृदय वाघमारे. वाघमारे साहेब, मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर काय म्हणतो ते 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावरती टाकतोय. काय दिलं सांगा बरं, दिले का 15 लाख? नाही ते दिलं. उलटे शेतकऱ्याचे कांद्याची नुकसान झाली, भाव वाढला गेले की खाली घेतात लगे भाव एका दिवसातच. हा तर ते असं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आपल्याला पाठीमागून नारा देताना दिसत आहेत. काय वाटतं आपल्याला, काय वाटतं? राम सातपुते हे आजच्या दिवसाला निवडून आलेले आहेत आणि कमीत कमी 1 लाखापेक्षा जास्त लीड घेऊन निवडून आलेले आहेत. मात्र मोहिते पाटील, ज्या राम सातपुतेंना मोहिते पाटलांनी निवडून दिलं, हा. तर मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा वैयक्तिक आहे तो प्रश्न. त्याचा परिणाम आपल्या जिल्ह्यावरती होईल असं वाटत नाही? जिल्ह्यावरती नाही, आपण सोलापूर 42 सोलापूरचं बोलतोय, माढामध्ये नाही. पण सोलापूरचं. दादांचे कार्यकर्ते देखील इथं आहेत. हो आहेत की, दादांचे कार्यकर्ते भरपूर आहेत, असं काही नाही. त्याचा परिणाम होत नाही. होत नाही. नाही. राम सातपुते येतील आणि- असं तुम्हाला विश्वास आहे? आणि सांगतो 2 मिनिटं आहे का, राज्यात काही होऊ द्या पण केंद्रात तर 100% म्हणजे 100% भाजपचं सरकार येणार. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वांना माझी विनंती आहे, इथं असणाऱ्यांना सगळ्यांना कमीत कमी आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणखीन एक टर्म मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे. आपण सुरक्षेसाठी म्हणलात, परकीय आक्रमण बंद झाले. अहो परकीय आक्रमण बंद झाले, देशाचा विकास किती झालाय काय. आता 2 मिनिटं तुम्ही कॅमेरा बंद करा. काय